जय हनुमान बोरले या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या षटकासाठी फणसवाडी संघाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये येतोय. राजेश भगत समोर प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडॉनचा फिल्डर मात्र मिडॉपच्या दिशेमध्ये आलाय आणि जजमेंट चुकलंय. कदर हा झेल पकडायला हवा होता. एक चांगला प्रमुख खेळाडू बाद झाला असता बोरले संघाचा. प्रफुल्लला मात्र इथे जीवनदान मिळालं. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली आणि अकाउंट ओपन झालं बोरले संघाचं. बघा विकेट हॅट्रिकसाठी आणि सेकंड इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंगला उतरेल खरं तर आपण पाहिला फणसवाडी संघ तेव्हा चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी शुभ रुपेश उलवेकर यांच्याकडून त्यांना 1000चं पारितोषिक दिलं जाईल. फणसवाडी संघाला हे पारितोषिक आहे. या इनिंगमध्ये जर का तुम्ही सलग 3 विकेट घेतली तरी 1000 रुपये. पुढच्या इनिंगमध्ये चौकार षटकारसाठी देखील तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. समोर फलंदाज या ठिकाणी संदेश पाटील बोरलेचा अनुभवी खेळाडू. पहिला बॉल हाफ ट्रॅकर शॉटम पूल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेमध्ये हा फटका चाललाय. वन बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. या ठिकाणी कौतुक करूया संदेश पाटील याचं. खरं तर आपण पाहिला अगदी अल्पावधीमध्ये प्रसिद्धी मिळालेला हा खरं तर माणूस आहे आणि प्रसिद्धी अशी मिळत नाहीये त्यासाठी तुम्हाला देखील त्या ठिकाणी झिजावं लागतं. महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल म्हणून सध्या 24 लाईव्ह इव्हेंट कडे पाहिलं जातं. विष्णुदादा बुलवेकर पालेबुद्रुक. विष्णू यावं आपण. विष्णुदादा या आपला येतोची सन्मानित केला जाणार आहे. आज प्रथमतः आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करणार आहोत. या सामन्यापुरता सन्मान असेल. नंतर आम्ही सन्मान हा षटक सत्र संपल्यानंतरच करणार आहोत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा. यावेळेस देखील शॉट ऑन पूल करायचा आहे आणि बॉल मात्र निर्जन स्थळी पडतो जिथे कोणी नाही. अशा ठिकाणी मात्र सेफ लँडिंग झालाय. दरम्यान 2 धावा घ्यायचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता. आपण उल्लेख केला कधी 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलचा. आज सांगत आपण पाहिला अनेक स्पर्धा ते कव्हर करतात. एका क्षणाला खरं तर 3-4 ठिकाणी त्यांचं लाईव्ह कव्हरेज सुरू असतं आणि आज संदेशी पाटील यांच्यामुळे खरं तर अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे. 24 लाईव्ह इव्हेंट आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट क्लॅरिटी विथ क्वालिटी असं हे चॅनल तुम्हाला सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं आणि त्यांचाच कदर आपण पाहिला प्रमुख म्हणजे सर्वेसर्वा संदेश पाटील. गती होती. बॉल चांगला होता. टप्पापर्यंत खाली राहिला फणसवाडीचा हा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय राजेश भगत. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. झेल पकडलाय बाळू या क्षेत्ररक्षकाने. मास्टर या स्पर्धेसाठी कमलाकर शेठ पाटील साहेब घोट यांच्या वतीने 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. अनंता निगुगर घोट यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. यानंतरचा सन्मान असणार आहे अभिजित दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे केला जाणार आहे. इम्रदादा आपण अभिजित दादांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. ओ टू कमेंट्री बॉक्स. 7 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला आणि हा विकेट मिळाला या ठिकाणी आपण पाहिला राजेश भगत या खेळाडूला. निसर्ग चंद्र सूर्य यांना देव मानणारा हा समाज, अतिशय प्रामाणिक आणि मेहनती असा हा समाज म्हणजे आपला आदिवासी समाज. या समाजाचा हा संघ आपण पाहता फणसवाडी आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. सलग 3 विकेटसाठी शुभ रुपेश उलवेकर यांच्याकडून 1000चं पारितोषिक या गोलंदाजांना दिलं जाईल. हे पारितोषिक आलंय फणसवाडी संघाच्या खेळाडूंना मोटिवेट केलं जातं. प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जात आहे शुभ रुपेश उलवेकर यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आला ऋतिक पाटील. एनेट नंबर 3 लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॉल हुक करण्याचा प्रयत्न झालाय आणि लाऊड अपील प्रेशर त्या ठिकाणी केलाय क्रिएट परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहे आणि इथे आपण पाहत आहे खरं तर हा डॉट बॉल आलाय. रन नाही आहेत या चेंडूवरती. पहिलं षटक त्या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 7 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली आहे. मेन अंपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहता या ठिकाणी अनिलजी टेंबे वलप त्यांच्या बरोबरीने आमचे केवाले गावचे सँडी पालकर. तिसरे पंच आमचे जीवन गावन वाघिवलीवाडा.
त्या तिघांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहील या स्पर्धेला. बघा टाइम अलर्ट राहील, 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला आहे आणि या 20 मिनिटामध्ये आपल्याला ते इनिंग समाप्त करायचे आहे. त्यामुळे लक्ष असू द्या, फणसवाडी संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. शॉर्ट टी मीटिंग, वेळ जास्त वाया घालू नका. असं म्हणतात आयुष्यामध्ये मिळालेली वेळ किंवा निघून गेलेली वेळ कधी आयुष्यामध्ये परत येत नाही. त्यामुळे वेळेचा तुम्हाला सदुपयोग करावा लागेल आणि जो माणूस नेहमी वेळेचा सदुपयोग करतो तो आयुष्यामध्ये यशस्वी झाला असे आपण नेहमी पाहिलंय. आणि इथे विनंती असेल त्या ठिकाणी फणसवाडी संघाला आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवधी फणसवाडी संघाचा खेळाडू सुरेश भगत हा यावेळेस गोलंदाजी मार्कवधीला. समोर चॅम्बो प्रफुल्ल पाटील. प्रदीप शेठ मद्रे पालेबुद्रुक यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. विकेट किपरच्या मागे हे अगदी उंचावरून सर्व हे फणसवाडीचे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रत्येक जण आपल्या संघाला त्या ठिकाणी चेअरअप्स करतात आणि खूप मोठ्या संख्येने हे प्रेक्षक त्या ठिकाणी गर्दी करून या सामन्याचा आनंद घेत आहेत. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सूरज. समोर आपण पाहता प्रफुल्लला स्टार्किंग घ्यायला. त्याला पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 7. आता या ओव्हरमध्ये आक्रमण करायचं आहे, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीलाच आपण पाहिला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. हँड अँड आय कॉर्डिनेशन इथे आपण जर पाहिलं तर कमी पडलं प्रफुल्लचं. आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू आलाय. कौतुक करावं लागेल या खेळाडूंचं, फणसवाडी संघाचं. समीरजी भगत यांचे इथे आगमन. मोस्ट वेलकम, स्वागत आपल्या क्रीडानगरीमध्ये. खरं तर आज पाले गावामध्ये आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे आणि मोठ्या संख्येने मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षकांची आता अलोट गर्दी ही वाढू लागली आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर सर्वांचं आपण करूया स्वागत. नेक्स्ट बॉल धीम्या गतीचा आणि हा फटका पॅरल आहे. ताकदीचा पुरेपूर वापर. बॉल मात्र चालला लॉंग ऑन, सीमारेषा पार. 6 धावेसाठी आलाय चांबोच्या बॅटमधून हा षटकार. बघा लगातार 2 विकेटसाठी साहिल प्रभाकर शेठ तांडेल यांचा कॅप्टन मॅटर ग्रुप पाले बुद्रुक यांच्याकडून 1000चं पारितोषिक आलंय फणसवाडी टीमला. इथे आपण पाहिला कद कमबॅक. प्रफुल्ल पाटील हा खेळाडू आपण जर पाहिलं अलीकडच्या काळामध्ये एक व्यावसायिक क्रिकेटर बनलाय, एक उत्कृष्ट कॅमेरामन 24 लाईव्ह इव्हेंटचा. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली आहे. नुकतीच किंजलची स्पर्धा आपण पाहिली, या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्याला मिळाला होता. परंतु या मॅच मध्ये फणसवाडी संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. परंतु इथे आक्रमण, मिड विकेटला हा फटका उंच गेलाय, अंतर देखील कापलाय. येस, इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार. बघा एका इनिंग मध्ये ज्या संघाच्या धावा जास्त असतील त्या टीमला मी दुसऱ्या फेरीमध्ये बाय देणार आहोत. पहिल्या लढतीमध्ये आपण पाहिला कदा नेरे संघाने 68 धावा केल्या. आता या मॅच मध्ये बॅटिंग आली आहे ती म्हणजे बोर्ले संघाच्या वाट्याला. ज्या खेळाडूला तुम्ही पहिल्या चेंडूत जीवनदान दिलं तो मात्र आता इथे घातक बनलाय. प्रफुल्ल पाटील आक्रमण करतो मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहता सूरज भगतच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा लगातारचा आपण जर पाहिला हा दुसरा षटकार येतोय या ठिकाणी प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून. पॉपिंग क्रीजचा योग्य वापर त्या ठिकाणी आपण पाहिला प्रफुल्ल पाटीलने केला. मागे गेले आणि त्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण जर पाहिला संपूर्ण या प्रत्येक रात्रीमध्ये या मैदानी धावांचा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. कारण आउटफील्ड चांगले, विकेट पाटा आहे, याचा मात्र फायदा होतोय फलंदाजांना. जर का तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्हाला देखील त्या ठिकाणी फायदा होईल. इथे मात्र सुरेश भगतला कमबॅक करावं लागेल. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुलर लेन बॉल. ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये. डीप मधला फिल्डर भरपूर वेगाने बॉल खाली येत आहेत आणि इथे मात्र सिंगलने मात्र हे षटक संपलं आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे प्रफुल्ल पाटील या फलंदाजाने. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती 26. म्हणजे या षटकामध्ये जवळजवळ धावा खर्च केल्या 19. चांगलं षटक राहिलं का तर जयहनुमान बोर्ले या टीमसाठी.
चला शॉर्ट टीम मीटिंग पुन्हा एकदा सूचना राहील फणसवाडी टीमला, आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. तर या थँक्स रोशन. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या, माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल. आता या ठिकाणी पालेश्वरी चषक 2024 नवीन वर्षाच्या स्वागताला करता आपण पाहता या स्पर्धेचं आयोजन आज पालेनगरीमध्ये आपण पाहताय. अप्रतिम अशी ही स्पर्धा, आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं हे करतं या स्पर्धेने दाखवून दिलं गतवर्षी देखील आणि यंदाही तुम्हाला ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती जाताना पाहायला मिळेल. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये प्रकाश भगत, फणसवाडी एंड कडून प्रकाश भगत बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय आणि समोर प्रफुल्ल पाटील चॅम्बो, त्याला बाद करावं लागेल. प्रचंड आक्रमक झालाय, त्याला तुम्हाला रोखावं लागेल. अतिशय विध्वंसक फलंदाजी त्याची राहिली प्रत्येक स्पर्धेमध्ये. इथे मात्र कमबॅक करणे गरजेचं राहील. मिड ऑफला हा फटका, खराब शॉट सिलेक्शन. आपण जर पाहिला एक्स्ट्रा कव्हरला हा त्याला फटका खेळायचा होता, पण तो गती कमी होती चेंडूमध्ये, आतली कडा घेतली, बॉल मात्र मिड ऑफच्या दिशेमध्ये गेला आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आलाय. टोटल 26 धावा फलकावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहता स्कोर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आल्या होत्या. तिसरं षटक यावेळेस लाईन मिस केली उजव्याच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा सांडी पालकर सर यांच्या माध्यमातून आला. 27 धावा फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलं सत्र जेव्हा तुमच्या वाट्याला बॅटिंग घेतं तेव्हा तुम्हाला फ्री माइंडेड बॅटिंग करावी लागते टार्गेट सेट करण्यासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील झाली आहे. टॉस केला चेंडूला, व्हेरिएशन चांगला आहे गोलंदाजांकडे आणि आपण पाहिलं तर या व्हेरिएशनच्या आधारावरती प्रफुल्ला तिथे डॉमिनेट करताना हा गोलंदाज. तर सन्माननीय अविनाश शेठ म्हात्रे, देवीचा पाडा प्रकाश शेठ म्हात्रे, देवीचा पाडा यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. प्रकाश भगत इथे मात्र प्रकाश टाकतोय मॅच मध्ये, त्याचं कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक. ज्या प्रफुल्ल पाटीलने मागच्या 6 षटकामध्ये विध्वंसक फलंदाजी केली त्याला रोखण्यामध्ये आता प्रकाशला यश मिळालं. आपल्या खरं तर गावाच्या एंड कडून, फणसवाडी विलेज एंड कडून मात्र हा खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहिलं हे षटक हाताळतोय आणि इथे मात्र तो कमबॅक करतोय. सलगचे 2 डॉट बॉल, एक वाईट देखील पाहायला मिळाला, पण या षटकामध्ये 3 डॉट बॉल त्याने आतापर्यंत टाकले आणि धावा स्कोर कार्डमध्ये पण जर पाहिले तर 27. थोडंसं स्मशान शांतता तुम्हाला डगआउटमध्ये पाहायला मिळेल बोर्ले टीमच्या, कारण धावा येत नाही आहेत. परंतु जोपर्यंत प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत एक तुम्हाला सन्मानजनक टोटल या इनिंगमध्ये कदाचित पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक प्रकाशकडून. ऑन साइड मध्ये हा फटका फसलाय, उंची घेतली, अंतर कमी कापलं आणि लॉंगॉनच्या हातामध्ये धावांचा करता डॉट बॉलचा हा प्रेशर या ठिकाणी या षटकामध्ये या बॉलवरती पाहायला मला प्रफुल्ल पाटीवरती आणि त्याच्यावरती आपण जर पाहिलं हा मिस टायमिंग स्ट्रोक झेलबाज झाला खेळाडू प्रफुल्ल. हा दुसरा धक्का राहील त्या ठिकाणी बोर्ले टीमला. आपण इथे पाहतो फणसवाडी शिवतेज क्रिकेट संघ, फणसवाडी क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतात. आपल्या एक आदिवासी बांधव म्हटलं तर खूप कष्टाळू समाज असतो खऱ्या अर्थाने, आणि आदिवासी म्हटलं तर भारत देशाचा मूळ नागरिक खऱ्या अर्थाने, मूलता खऱ्या अर्थाने, आणि खूप कष्टाळू. त्यांचं काय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला इथे बघायला मिळतो. क्या बात आहे. खरं तर आपण पाहिला चिरनेरचा जंगल सत्याग्रह, कोण विसरेल हुतात्मा नाग्या माधू कातकरी यांना. तर त्यांना त्यांच्या पवित्र स्मृतीचं आपण अभिवादन करूया. आजही त्यांच्या नावाचा स्तंभ तुम्हाला चिरनेर गावामध्ये पाहायला मिळेल आणि खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं. बॅकफुटला गेले, पहिलाच बॉल यावेळेस मिड विकेटला खेळून काढलाय आणि इथे मात्र आणखी एक झेल आल्या, पाहुली माघारी परतावं लागेल या खेळाडूला आणि इथे आपण पाहता चांगला झेल पकडला भाऊ भगत या खेळाडूने. तर बाया सिंगरचं तुम्ही संगीत ऑन करा. भरपूर फेमस झालं होतं, व्हायरल झाले होते आणि ते संगीत आपण अनेक वेळा ऐकलं आणि इथे फणसवाडी संघ मात्र कमबॅक करतोय. कौतुक करावं लागेल. आपण पाहिलं या खेळाडूचं तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय प्रकाश भगत आणि संपूर्ण त्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल.
चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय रोहित पाटील. धाव स्ट्रायकिंग एंडमध्ये आपण पाहत आहे ऋतिकला. तो अजूनही शांत आहे. 0 धावसंख्येमध्ये तो खेळतोय. परंतु हे षटक कमबॅक करणार मागे गेले नटरंग स्टाईलने बॉलला या ठिकाणी खेळून काढला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेमध्ये. इथे मात्र बॉल चालला सीमा रेषा पार. शेबट गोड करणारा हा बोर्ले संघाला आलाय षटकार. लाईन मध्ये येताना बाहेर लाईन मध्ये ही शिस्त या आदिवासी समाजाने लावली आहे. अप्रतिम त्यांचं कार्य राहिलंय सातत्याने क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि इथे आपण पाहिलं 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. सर बघा 21 मिनिटाचा कालावधी लावला या इनिंगला. लक्ष असू द्या. थोडं आपण त्या ठिकाणी सहकार्य करा. फणसवाडी संघाला देखील सूचना राहील. 16 मिनिटं फक्त पहिल्या 3 षटकासाठी घेतली आपण. लक्षात 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं समाप्त करायचे. तर अंतिम षटक थोडं स्पीडअप करा. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय भुरेश भगत. आणखीन एक चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी. आता टेन्शन वाढेल संदेश पाटीलच्या खेम्यामध्ये. कारण फणसवाडी संघ हा देखील कमी नाहीये. कारण जेव्हा आपण पाहिलं गाडेश्वरच्या कुशीमध्ये वाघाची वाडी येते, जेव्हा आदिवासी संघाची स्पर्धा असते, 48 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होतात. रायगड, बदलापूर, ठाणे या विभागातील सर्व आदिवासी संघ त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. तेव्हा त्या संघाचा आम्ही खेळ अनेक वेळा पाहिला. आणि आज फणसवाडी बॅकफुटला जाऊन ऋतिकचा हा तडाखा मिडविकेटला पूल केला बॉलला. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. लगातार विकेट घेतले होते प्रकाशने. त्याच्यासाठी साहिल प्रभाकर शेठ तांडेल कॅप्टन मॅटर ग्रुप पाले यांच्याकडून 1000चं पारितोषिक या ठिकाणी आलंय, जमा झालंय. आपण या सामन्यानंतर ते घेऊ स्वीकारा. 2 विकेटसाठी लगातार 2 विकेटसाठी हे पारितोषिक. आणि लगातार 3 विकेटसाठी शुभ रुपेश उलवेकर यांच्याकडून 1000चं पारितोषिक दिलं जाईल या ठिकाणी फणसवाडी टीमच्या या खेळाडूंना. चांगलं आक्रमण लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी हा फटका देखील चांगला आहे. प्रयत्न खराब. झेल व्हायला हवा होता. सिंगल हँडेड बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. लगातारचा हा दुसरा षटकार. पाटील या सामन्यामध्ये रंग भरतोय. अंतिम षटकामध्ये तो आता खरं तर हाणामारी करतोय. लगातार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि धावसंख्या मात्र वाढली आहे. 45 धावा धाव फलकावरती. भुरेश भगतच्या अगेन्स्ट हल्ला बॉल. यॉर्क केला बॉलला. टो क्रशर यॉर्कर प्लम एलबी लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात. अजून एक धक्का बसतोय टीम जय हनुमान बोर्ले संघाला. महत्वाची सूचना आली फणसवाडी संघाला. आपण जास्त जवळ येऊ नका प्रत्येक क्षणाला. नाईट स्पर्धा आहे, तुम्हाला देखील त्या ठिकाणी नियमांचं पालन करावं लागेल. सर्व संघांना सूचना राहील. बघा आपण थोडा वेळ वाचवा आयोजकांचा आणि लगेच थोडा स्पीडअप करा सामन्याला. बाया सिंगर यांचा तुम्ही संगीत ऐकलं. प्रचंड फेमस झालेले हे तर गायक आज आपण जर पाहिले त्यांच्यावर देखील काळाने झडप घातली. आपल्यामध्ये नाही आहेत परंतु आदिवासी समाजाचं नाव त्यांनी रोशन केलं असं देखील म्हणावं लागेल. प्रचंड प्रसिद्धी त्यांना मिळाली सोशल मीडियावरती. नवीन खेळाडू भूषण पाटील 6व्या क्रमांकावरती चालला. धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 45. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता शतक खरं कंप्लीट होईल का हा एक मोठा प्रश्न आहे बोर्ले संघासमोर. कारण कमबॅक करतात भुरेश भगत. धीम्या गतीचा बॉल क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये, नकार दिलाय.
स्वतःवरती विश्वास दाखवतो त्या ठिकाणी रोहित पाटील हा खेळाडू. आता अंतिम बॉल, शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा राहील. या बॉलवरती येणाऱ्या धावा अतिशय चांगल्या खरंतर आत्मविश्वास देणार राहतील आणि हा बॉल मात्र अंतिम महत्वाचा राहील. आयोजक खरंतर मैदानाच्या अवतीभवती फेरफटका मारतात. खरंतर आज अभिमान वाटेल अशी चांगली स्पर्धा आज पाले नगरीमध्ये संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. या स्पर्धेवरती पालेश परिचषक गतवर्षी देखील आपण पाहिलं मोठ्या आनंदाने उत्साहाने ही स्पर्धा संपन्न झाली. याही वर्षी त्याच जोशाने मात्र या स्पर्धेचं आयोजन. शेवटचा बॉल डॉट टाकलाय आणि पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जय हनुमान बोर्ले टीमची धावसंख्या स्कोर करवधी लागली ती म्हणजे 4 गडी बाद 46 धावा. नेक्स्ट मॅच तर आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया. जय भवानी वाजेपूर आणि एका बाजूने ऋत्विका स्वराली 11 देवीचा पाडा. तर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मानित केला जाणार आहे. तर प्रदीप मात्रे पालेबुद्रुक सन्मानित केला जाईल. तर कृष्णा मात्रे आपण आपला येतोची सन्मान केला जाईल. बघा प्रदीप आम्हाला असं वाटलं थांबणार, परंतु त्यांना एक महत्वाचा काम असल्यामुळे ते निघणार होते खऱ्या अर्थाने. आणि प्रदीप मात्रे यांचा येतोची सन्मानित केला जात आहे. बघा मित्रांनो, कामामध्ये बिझी शेड्यूल असून सुद्धा आज प्रदीप मात्रे इथे आलेले आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान आमचे महेश शेठ पवार, अजयदादा मोरावकर आणि जितू यांच्या शुभास्ते केला जात आहे. पालेश्वरी माता की. तर रोहिदास कडू चिंद्रन एकेकालचे नामवंत क्रिकेटर यांचं आगमन झालेलं आहे. रोहिदास मनपूर्वक आपलं स्वागत. आणि यानंतरचा सन्मानित केलं तर नाणेफेकी देखील जाणार आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक इथे जय भवानी वाजेपूर आणि ऋत्विका सोराली 11 देवीचा पाडा नाणेफेक करतील. कमलाकर शेठ पाटील घोट यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. मेघनाथ बोपी यांचं आगमन झालेलं आहे. या आपण स्टेजवर नाणेफेकी देखील जाणार आहे. कमलाकर भगत आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आहेत. कमलाकर दादा याव. कमलाकर दादांचा येतोची सन्मानित केलं जाईल. आणि तो आपल्या म्हटलं गावाला आहे का, तर येतोची मान्यवरांचा सन्मान केला जाईल. कमलाकर शेठ पाटील घोट, कमलाकर शेठ आपला सन्मानित केलं जाईल. आणि कमलाकर दादांच्या शुभास्ते इथे नाणेफेक सुद्धा आपण करणार आहोत. तर देवीचा पाडा आणि वाजेपूर बघा दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी समोर यावं. कमलाकर शेठ पाटील साहेब घोट यांच्या शुभास्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. तर कमलाकर शेठ आपण नाणेफेक करावी. नाणेफेक इथे केली जात आहे. कमलाकर शेठ पाटील घोट गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जात आहे. बघूया कॉलिंगसाठी ते देवीचा पाडा क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने ते इन्व्हाइट केलं. नाणेफेकीचा कौल वाजेपूर क्रिकेट संघाच्या बाजूने संघाने आपण नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का स्वीकारला आणि त्या पाठीमागे काय उद्देश आहे? आम्ही चेस करू. चेस करण्याचा उद्देश. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ देवीचा पाडा आणि या संघाचा जर आपण विचार केला, फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. सामना 4 षटकांचा असेल. 4 षटकांमध्ये कितपत रोखण्याचा तुमचा पूर्णतः प्रयत्न असेल त्या संघाला? 40-45. पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानाने पालेश्वरी चषक 2024 स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेले पर्व दुसरं स्पर्धेचा घटक होण्याचं तुम्हाला भाग्य लाभलं. एकंदरीत आमच्या पालेश्वरी कमिटीचं जे आयोजन आहे प्रकाश जोतातील, या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? खूप छान आयोजन आहे. थँक्यू सो मच संघनायक. तर आपल्या नाणेफेक आपल्या विरोधात गेलेले. नाणेफेक तुम्ही जिंकली असती कोणता निर्णय स्वीकारले असता? क्षेत्ररक्षण. या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल आपण? आयोजन तर चांगलं आणि प्रशांत भाऊने इंटरव्ह्यू त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्स. प्रशांत पवार यांचा सन्मान त्यांनी खऱ्या अर्थाने आभार मानलेले आहेत. मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. आदरणीय श्री कमलाकर शेठ पाटील, कमलाकर शेठ पाटील साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. खोट गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, समाजामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो की खऱ्या अर्थाने निर्धारापेक्षा खलखलाट करण्यापेक्षा गंगाधारे सारखे संत वाहणारे
एक दमदार व्यक्तिमत्व कमलाकर शेठ पाटील एकच वादा आमचा कमलाकर दादा कमलाकर शेठ पाटील घोट यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य करण्यात आलेला आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने केला जात आहे. त्यानंतर निगुकर यावं आपण दादा आपला सन्मान केला जाईल आणि अनंत निगुकर साहेबांचा हेतूची सन्मान आपण इथे करणार आहोत. आणि नितेश उलिवेकर आपण या आपला सन्मान केला जाईल आणि बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी वैभव भोपी यांच्याकडे. नितेश उलिवेकर या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. धन्यवाद महागुरु. सामन्याला आपण सुरुवात करतो आणि पहिला बॉल फुल टॉस, परंतु इथे लेग लान्स करता आलं नाही, फुल टॉसला कन्वर्ट करता आलं नाही. मोठ्या स्ट्रोकमध्ये लक्षाचा विचार केला तर 47 टार्गेट आहे. मागील मॅच हाय व्होल्टेज बघायला मिळाले नाही कारण हाय स्कोर त्या मॅचमध्ये बनला, त्यामुळे रन चेस झाले नव्हते. या मॅचमध्ये अगदी तुल्यबल लढत बघायला मिळेल. असं वाटतंय की हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल कारण 47 धावा या मैदानावर म्हटल्या तितक्या जास्तही नाही आहेत आणि कमी नाही आहेत. एक लेवल टार्गेट आहे, त्यामुळे सामना दोन्ही संघांसाठी 50-50 असेल. त्यामुळे या मॅचमधील रोमहर्षकता आणि या मॅचमधील उत्कंठा ही खूप शेगेला पोहोचणार आहे. गोलंदाजीसाठी दर्शन पाटील पहिला चेंडू आपण बघितला लेग बायच्या स्वरूपानं 1 रन इथे मिळाली. सांघिक यश इथे सांघिक खातं हे उघडले गेले. सुरेश भगत आणि राजेश भगत हे 2 सलामीवीर आता राजेश स्ट्रायकर एंडकडे आलेत. पहिला बॉल ते फेस करतील. खूप मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे पाठीराखे आलेत. दोघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राईट अप राऊंड विकेटनी कारण समोर लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. थोडासा अँगल बनवून शरीराच्या वेध घेण्याचा प्रयत्न इथे राहिला, परंतु एक लागल्यानंतर 1 रन पूर्ण होत असताना धावसंख्येचा फलक सध्या हळूहळू पुढे चाललाय. दमदार सुरुवात झाली होती. आज खरं तर आपण बघितलं शिवतेज फणसवाडी या संघानं गोलंदाजी खूप सुंदर केली. खरं तर सुरेश भगतचं जर आपण 1 षटक 19 धावांचं वगळलं तर उर्वरित गोलंदाजी सुंदर केले, परंतु आता क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह कोणती संधी क्षेत्ररक्षकाला इथे मिळणार नाही. पॉवर प्लेचा वापर इथे करत असताना बॉल सीमारेषे पलीकडे चौकार. असावे लागतात. यश प्राप्तीसाठी तुम्हाला संघर्ष हा सगळीकडेच करावा लागतो. क्रिकेटमध्ये आता त्या संघर्षाला सुरुवात झाली. बॅटिंग डिपार्टमेंट अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला या चेंडूला. वाईड यॉर्कर इथे केलं थोडीशी रणनीतीमध्ये बदल. याच्या अगोदर चेंडू थोडासा स्लॉट मध्ये दिला आणि आपण बघू शकता सलग 2 चौकारांनी 2 षटकारांसाठी साहिल प्रभाकर तांडेल आणि कॅप्टन मॅटर ग्रुप पाले बुद्रुक यांच्याकडून 500 रुपये. चौकारांसाठी 500 आणि षटकारांसाठी 1000. आताचा ते चेंडू देखील खूप सुंदर कमबॅक करत असताना असं म्हणतात की एकदा चूक आपल्याकडून घडली की त्यातून बरंच काही शिकायचं असतं. याच्या अगोदर जेव्हा स्लॉट मध्ये दिला त्यावर चौकार आला, परंतु आता शरीरापासून दूर ठेवलंय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं तुमचा फुटवर्क फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा वापर तुम्हाला करावा लागेल. पॉवर प्ले मध्ये जेवढ्या जास्त रन तुम्ही कराल तेवढं तुमच्यावर प्रेशर कमी असेल. आणखीन एक चांगला चेंडू वेल फिनिश. काय दमदार फिनिश केले या षटकाची. आणि खरं तर आपण पहिला P1 पॉवर प्ले फर्स्ट षटक इथे समाप्त झालं आणि जरी चौकार आला असला तरी दर्शन पाटीलचं दमदार कमबॅक तुम्ही बघितलं आणि धावसंख्या फलक जाऊन थांबले ते बिनबाद 6. तर थँक्स वैभव बपी ते मान्यवरांचा सन्मानित केला जात आहे. अविनाश शेठ मात्रे देवीचा पाडा यांचा येतोची सन्मानित केला जाणार आहे. अविनाश शेठ मात्रे साहेबांचा येतोची सन्मान आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने केला जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय प्रकाश शेठ मात्रे साहेब देवीचा पाडा यांचा येतोची सन्मान संपूर्ण आमची पालेश्वरी कमिटी बघा मित्रांनो आयोजन ऑर्गनायझर कमिटी आहे त्यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे. प्रकाश शेठ मात्रे या आपण आपला येतोची सन्मानित केलं जाईल. शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 त्यांचा येतोची सन्मान पालेश्वरी आमच्या कमिटीच्या वतीने केला जात आहे. आणि मेघनाथ दादा बोपी मेघनाथ शेठ या आपला सन्मानित केला जाईल. हो टू कॉमेंट्री बॉक्स वैभव. नितीन डीजे दुंद्रे यांचे ते आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण वलिया पहिले षटक संपले 5 धावा. लेफ्ट हँडेड आक्रमणाचा प्रयत्न कॉन्टॅक्ट बॉलची संधी आणि खूप चांगला झेल तिथे कॅरी केला गेला. फलंदाज झेल बाद पहिला दे धक्का.
विकेट ती गमावला गेले. धावसंख्येचं आव्हान बघितलं तर 47 करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी झाली. खरं तर बोरले संघाची अनेक वेळा मी फलंदाजी त्यांची गोलंदाजी अनेक वेळा बघितले, परंतु शिवतेज फणसवाडी संघ पहिल्यांदा या संघासमोर खेळतोय आणि दोघांना एकमेकाचा अनुभव नाही आहे, परंतु अभ्यास महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये आयुष्यामध्ये देखील अभ्यास तेवढाच महत्वाचा असतो. खरं तर म्हटलं गेलं, आता थोडं उदाहरण द्यायचं झालं, थोड्या दिवसाचा अगोदर न्यूजपेपर आपण बघितला, त्यामध्ये एक हेडलाईन होती की अगदी 3 चोरट्यानं ATM लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु ATMच्या ऐवजी ते पासबुक प्रिंटिंग मशीन घरी घेऊन गेले. म्हणजे तुम्ही चोरी जरी करत असाल तरी अभ्यास महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये तेच तंत्र जुलतं. तुमचा अभ्यासासाठी नक्कीच विजयासाठी फार महत्वाचा आहे. लॉंग ऑनकडे चेंडू घरेंगळे चालला, 1 रन. सिंगल डबल जेवढे येतील तेवढं मॅचवर थोडंसं प्रेशर तुमच्यावर बॅटिंग करणाऱ्या टीमवर इथं नक्कीच दाखवलेल. परंतु या सिंगल डबल सोबत अधूनमधून तुम्ही जर षटकार चौकारांची साथ दिली तर मॅचला तुम्ही तुमच्या बाजूने देखील जिंकू शकता. परंतु बघायचं आहे सामना कुठपर्यंत लढला जाईल, शेवटच्या श्वासापर्यंत कोण मैदानामध्ये लढेल, आपली जिद्द आणि चिकाटी घेऊन या मॅच मध्ये आव्हान कोण पेलवेल. प्रहार केला, स्टे डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे बॉल षटकारासाठी. पद्धतीनं खडे खडे मारला ना, एकाच जागेवर उभं राहून आणि लेन टू लाईन डिलिव्हरी, सुपर शॉट. याच्याच काही फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा आता फणसवाडी संघाच्या आशा पल्लवित होत असताना खरंच सुरेश भगत याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता तो मैदानामध्ये दाखवत असताना पुन्हा एकदा सरळ लगावलेला हा फटका ब्लॅक स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक आहे, थोडासा वेग घेतला, दुसरीसाठी नकार दिला गेलाय. कारण रिक्स क्रिकेटमध्ये कुठे घ्यायचं आणि कुठे परतायचं, कुठे एक पाऊल माघारी घ्यायचा, याचं उत्तम उदाहरण इथे बघायला मिळालं. दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल इथे सध्या साधताना तुम्ही बघतायत. धावसंख्या फलक जाऊन थांबलाय, टोटल बोर्डवर लागले 14. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला, म्हणजे 10 चेंडू आता संपलेत आणि 14 बॉल उर्वरित शिल्लक आहेत. रन पाहिजेत अजूनही 33. मॅच मध्ये बॉल टू रनचं समीकरण तुम्हाला चालावं लागणार आहे. थोडंसं ट्रेस करून बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये एक सूत्र साफ लक्षात असलं पाहिजे, प्रत्येक बॉल षटकार चौकारांसाठी नसतो, काही चेंडू सिंगल डबल साठी असतात. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं तर मैदानामध्ये तुम्ही गोलंदाजावर प्रेशर आणू शकता, परंतु गोलंदाजाला देखील तेवढी शातीरता आणि तेवढंच तत्पर राहणं गरजेचं असतं. आणि पुन्हा एकदा एक सॉफ्ट डिसमिसल, आणखीन एक खेळाडू जेल बाद, मोठा दे धक्का. ज्या खेळाडूंना खरं तर साथ देणं गरजेचं होती तो जोमा भगत याच्या खेळीचा अंत. तर स्पर्धेकरता पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा 2024 या स्पर्धेकरिता अविनाश शेठ मात्रे देवीचा पाडा आणि प्रकाश शेठ मात्रे देवीचा पाडा या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या वतीने 5-5 हजार रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचं आम्ही पालेश्वरी कमिटीच्या वतीने सरचे आभार इथे व्यक्त करत आहोत. आव्हान या मॅच मध्ये पेलावं लागणार आहे. तर गुरुनाथ शेठ तोडेकर कोपरा यांचं आगमन इथे झालेलं आहे. या व्यासपीठावर आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी अजयदादा मोरावकर तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि विजयदादा मात्रे देवीचा पाडा यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं, आपलं स्वागत. बोलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद महागुरु. 2 षटक समाप्त झालेत. 12 चेंडूमध्ये रन आलेत, फलकावर 14. आता 12 चेंडूमध्ये पाहिजेत 33 धावा. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. या षटकामध्ये ताकद लावावी लागेल. या षटकामध्ये क्रिकेटमध्ये आणि शक्ती आणि युक्ती याचं जेव्हा तुम्ही मिश्रित प्रदर्शन करता तेव्हा जाऊन तुम्हाला मिळतं सक्सेस. साहिल प्रभाकर तोडेकर, माफ करा, साहिल प्रभाकर तांडेल, कॅप्टन मॅटर ग्रुप पाले बुद्रुक, खरं तर शर्यत शौकीन आहेत. त्यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी 1000 आणि 2 चौकारांसाठी 500. गोलंदाजीसाठी प्रतीक पाटील निर्णायक ओव्हर. पायांचा भेद पहिल्याच बॉलवर, लेन टू लाईन, थोडीशी अटॅकिंग लेन इथे वापरली गेली आणि इथे निर्धाव चेंडू पासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. सामना दोघांना जिंकायचे जरूर, परंतु हार कोणालाच मानून जमणार नाही. अजून या सामन्यामध्ये बराच रोमांचक बाकी आहे, बराच थरार बाकी आहे. मी लढणार या उद्देशानं खेळ साकारावा लागेल, परंतु काय गोलंदाज होते
क्रिकेटमध्ये फुटवर्क फार इम्पॉर्टंट असतो. गोलंदाज तुम्हाला एकाच लेंथ आणि लाईन मध्ये वारंवार चेंडू फेकणार नाही आणि ते शक्य देखील नाही. आणि इथे तुम्हाला जर फुटवर्क तुम्ही वापरला नाही तर तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करता येणार नाही. थोडंसं पद्धतलीचा वापर तुम्हाला करावा लागेल. हा देखील एज लागले, बॉल चालले शॉर्ट फॉर्मेटला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु झालं असतं तर काम बनलं असतं. क्रिकेटमध्ये जर तर स्थान नाही. आणखीन एक सिंगल रन. सध्या थोडासा सुटकेसा आणि मोकळा श्वास घेतोय सध्या जयहनुमान बोर्ली संघ. चेंडू आणि धावामधील अंतर वाढत चाललंय. 9 चेंडू आता शिल्लक आहेत. 32 धावा पाहिजेत. 1-2 षटकार लगावले तरच मॅच मध्ये इन होता येईल. हा उद्देश आणि हे डोक्यामध्ये फिट ठेवावं लागेल. आक्रमण केलंय, फटका चांगला आहे. चला षटकार नाही तर चौकार भले, परंतु रन यायला सुरुवात झाली. चौकार. मैदानामध्ये हार न मानणं हेच तुमचं पहिलं आद्य कर्तव्य असतं. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो काही घडू शकतो, ती घडवण्याची क्षमता आणि ती ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. 8 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. क्लीन बोल्ड, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. चषक क्रिकेट स्पर्धेला सुंदर बैलाचे मालक, सुंदर आणि सागर बैलाचे मालक, महाराष्ट्र केसरी अरुणशर मात्रे देवीचा पाडा एकच नाद बैलगाडा शर्यत यांच्या वतीने 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. 7 चेंडू 28 धावांची गरज आहे. निर्णायक बॉल आहे. या बॉलवर जर षटकार आला तर मॅच मधील जिवंतपणा हा खूप दमदार राहील. चला शेवटच्या षटकामध्ये काही घडेल, परंतु या चेंडूवर प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. बोर्ले संघाने आतापर्यंत गोलंदाजीतून चांगली फाईट केली आहे, परंतु इम्पॉर्टंट बॉल आहे. खरं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. आवश्यकच्या थोडस दुरून, कारण अगदी बघू शकता यस, कारण बाहेरून आतमध्ये आलेला चेंडू पंच त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतात. आणि हा निर्णय खूप चांगला आपल्याला बघायला मिळाला. इथे अवांतर रन तुम्हाला पाहायला मिळेल. आता 7 मध्ये पाहिजे 27 जमा. विचार करा, येणाऱ्या चेंडूवर आक्रमण झालं तर शेवटच्या षटकामध्ये मॅच किती भारी होईल, किती हाय व्होल्टेज होईल. येणाऱ्या चेंडूवर बरंच काही अवलंबून आहे, त्यामुळे फलंदाजाला करावं लागेल. नाही, खूप उशिरानं बॅट फिरली, बॉल जवळपास निघून गेला. आलाय निर्धाव चेंडू. मॅच मध्ये आता थोडस पकड निर्माण झाली आहे जनमन बोर्ली संघाची, परंतु क्रिकेटमध्ये काही कधी कसंही घडू शकतो. बघायचं 6 चेंडू आणि विजयासाठी आता गरज असेल 27 धावेंची. बोल खऱ्या अर्थाने ते मान्यवरांचा सन्मान करूया. सुंदर बैलाचे मालक अरुणशर मात्रे देवीचा पाडा यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आणि त्यांच्या समवेत रोहिदास कडू चिंद्रण, या रोहिदास आपल्या येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स वैभव. 6 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज आहे. खरं तर आज महिला मुक्ती दिन, सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण आज सर्वत्र साजरी केली. प्रहार केला पहिल्या बॉल पासून आक्रमणाचा प्रयत्न, परंतु अलॉंग द कार्पेट लॉकॉनमध्ये शीतरक्षक तुम्हाला बघायला मिळाले, ज्यांना आज बॅटिंग देखील सुंदर केली. प्रफुल्ल पाटील, निक नेम चांबोला देखील तुम्हाला त्याच्या साईडला अगदी बघायला मिळेल. खरं तर 20 धावांची इनिंग, तदनंतर ऋतिकनं केलेलं 13 धावाचं त्याचं योगदान हे फार महत्वाचं ठरलं. आणि सध्या 5 बॉल 26 आक्रमण आणि बॉल सीमारेषा पलीकडे दाखल. दस्तक पे मस्तक आलेला हा दमदार षटकार. षटकार आलाय. आयुष्यात जोपर्यंत तुम्ही अपयशी असता
तोपर्यंत तुमचे विचार किती चांगले असले तरी ते इतरांसाठी व्यर्थच असतात. पण ज्या क्षणी तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमचे विचार प्रत्येक विचारी माणसासाठी देखील सुविचार बनतात. मैदानामध्ये षटकार आलाय, संघर्षाची तयारी, निर्णायक बॉल होता, हा देखील फटका चांगला आहे परंतु फसलाय लॉंग ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण ऋतिक पाटील कडून, फलंदाज बाद. मॅच मध्ये आता चित्र विचित्र बनत चाललंय. आता 3 चेंडूमध्ये 20 धावा येणं इतकं शक्य नाही. एखादा खराब बॉल आला तरच या मॅच मध्ये परतू शकतो, परंतु आता मॅच थोडी दूर चालली आहे. सध्या मॅच मध्ये वर्चस्व जयनमान बोर्ले संघाचा आता बघायला मिळते, कारण 3 चेंडू निघाले आणि 3 बॉल मध्ये जरी 3 षटकार आले तरी मॅच जिंकता येणार नाही. एक्स्ट्रा चेंडूंची प्रतीक्षा ही करावीच लागेल. नवीन खेळाडू रवी भगत मैदानामध्ये आलाय. एज लागली पुन्हा एकदा. आणखीन एक खेळाडू बाद. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण म्हणतो, सरावाचा पूर्णतः अभाव इथे जाणवला आणि आणखीन एक खेळाडू जाईल बाद. गोलंदाजच्या मार्कवर अंतिम षटकामध्ये संदेश पाटील इज ऑन अ हॅट्रिक. खरं तर क्रिकेटमधील देखील एक खूप नावलौकिक असा खेळाडू आहे, परंतु आज त्यांची वाहिनी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय, 24 लाईव्ह इव्हेंट्स, खूप मोठी वाहिनी आहे आणि त्याचे ते मालक आहेत. ते सध्या मैदानामध्ये आपण खेळताना पाहतो. त्यांची संपूर्ण टीम इथे सज्ज आहे. आज 4 कॅमेऱ्यांसोबत संपूर्ण ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण जिथे जिथे यूट्यूब अलाउड आहे तिथे तिथे आपण ही स्पर्धा सहज बघू शकतो. आणि सध्या गोलंदाज सज्ज होत असताना अगदी चांगला वाईट यॉर्कर धाव घेण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा संदेशनं इथे खेळाडू वृत्ती दाखवली. त्यांनी बघितलं की आता मॅच आपल्या हातामध्ये आले, जरी विकेट घेतली रनआउटला क्रिकेटमध्ये आता ती विकेट आपल्याला स्वतःला मिळणार नाहीये, परंतु इथे आता काही फॉर्मॅलिटीज राहिले त्याचा प्रयत्न. इथे षटकार लगावण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आला निर्धाव आणि मॅच इथे जिंकली. जय हनुमान बोर्ले संघाने त्यांनी 47 धावा डिफेन्स केल्या. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, परंतु आपलं देखील आभार. शिवतेज अगदी फणसवाडी, तुम्ही चांगला प्रयत्न केला, चांगला खेळा, एका मोठ्या संघाविरुद्ध चांगला संघर्ष तुम्ही केला, तुमचाही आभार आम्ही व्यक्त करू. थँक्स वैभव. तर रुपेश उलिबेकर यांना मी ते स्टेजवर आमंत्रित करतो. रुपेश उलिबेकर, आपण यावं व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. तर विनोद पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य नेरे तथा 40+ पनवेल तालुका आमचे कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. मित्रांनो, अतिशय दमदार लढत झाली. एका बाजूला शिवतेज 11 फणसवाडी, विपक्ष जानमान बोरले अर्थात संदेश पाटील, जे 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वे सर्व आहेत, त्यांचा संघ. संदेश, अभिनंदन तुमच्या संघाचा. आणि खास करून फणसवाडी क्रिकेट संघाने सुद्धा चांगलं खेळ केला. इथे तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. तर प्रकाश भगत आपल्यासाठी जे सलग 2 विकेट घेतले त्यासाठी साहिल प्रभाकर तांडेल, कॅप्टन मॅटर ग्रुप पाले बुद्रुक यांच्याकडून